पण ऊन किती लागतं काय र हा परत ऊन किती पुण्याला. तर चला आता आली आपण पशी आपणची गाठ भेट घेतली बोललो बसलो आणि आपण बघा जांभळं आणलं तुम्ही लय जांभळं सारखं करत होतात मग सकाळी काय केलं मग काय धुताला आणि धुवून खावा. हा धुवून खावा सगळे जांभळं अशी लाकडाने हलवली खाली चटई धरली आणि पाडून काढली जांभळं आणल्यात बुंदी आणली तुम्हाला बुंदी पण खायची होती ना गवारीची शेंग मिठाची करून खावा पालकाची भाजी खावा रक्तवाढीसाठी चांगली असती हा मी काय सारखं नाही देणार एकदाच दिली एकदा आली म्हणून आपल्या रानातली गवारची शेंग मिठाची करा कायरे आणल्यात आंबा आणलेत पिकलेलं निम्म पिकायला लागलेलं हा ते लाल पाणी मला नाही माहिती तुमचं तुम्ही आणा मी कोणचं उचलायची इकडे मी देतो. आपण चपलाचा जोडा आणायला गेले तर आणि ऐकत नाही तर सांगितलेलं जाऊ नका म्हणलं तरी इकडे जाऊन बसते माहिती आहे का तुला सांगता येत नाही बाई आई ऐकतात का हा ऐकतात नाहीत ऐकत ऐकल्यावर काय सांगतच की मला नाही ऐकलं काय करायचं. काय पिवड्या पहिल्यापासून काय करायचं गेल्यात आता म्हणजे चपलाचा जोडा आणतो तर आता दवाखान्यात जायचंय आई तर आमच्या बरोबर निघाली आपण म्हणतात मी पण येतो पण म्हणलं कशाला जा आणि ये नको आपलं बसा येतं गाडीवरती लांब जायचंय ना मग टाका अजून तोडलं नाही तर टाक्यांना त्रास होतो टाका तोडायच्या तर कधी उद्या तोडायचं काय नाही उद्याच ना तो तोंड वाकडं करत करत चालतात अक्षयाला तर आपण चपलाचं जोड आणलं तर बसतोय पण आपण कोण घालायचं मला वाटलं माझ्यासाठीच या पाहुण्याने तसली आता पावसाळा आला आता पावसाळ्यात असली ठेवा राहू द्या होत्या इकायला येत्या तेवढं नको पिशवीत टाक आव पण पोरे ऐकत जातो अहो पण आपण एक मग बाद झाला एक बाद झाला आपा जोड घाली दोन कवा घालायच्या तर ती 4 महिने ती 12 महिने होय बाबू तू चालली होय तिला घ्या बाबूला तिथून आणली तू आपण माघारी गाडीवर आपली गाडी घेऊ बाबू आपल्या गाडीवर जायचं अक्षय गिर नाही पप्पान काय तर काय आणलंय घरात पिवड्या पिवड्या चल पिलू जायचंय आम्हाला तुझा आपा आहे का नाही आहे ना चल आपा घ्या काळजी तिकडं गटायला जाऊ नका काय मग इकडून हाताला धरते त्यांच्या बघितलं का देत नसतो चला जातो आता आम्ही दोघं जाऊ का आपा आम्ही तिकडून तिकडे जाणार आहे आईला येताना चौकात सोडतो काय खावा मग ते आणलंय ते सगळं अक्षय तिला घेऊन जा दवाखान्यात येताना घेऊन ये नाही हाय त्यांची गाडी परत मी फोन करते आता मोबाईल ह्याला द्यायचे म्हणलं तिच्यापाशी फोन नाही काय हा तू फोन कर चालतंय घ्या काळजी मग हा पिवड्या चल पिलू जाऊ दे मामाला मोबाईल दे तुला तू कशी काम करते मोबाईल नाही चल मोबाईल नाही बघायला आपण काहीच नको मोबाईल कुठं जायचं पिवड्या होय ग माझ्या पोटाला लागून दे मग तिला सांगतो काय माझ्या पोटालाच लागून लय शांत आली काय आयडिया ही तिला माहिती मला दुःख झालं तो पायावर घेतला आहे का पडेलच्या बाजून घ्या की मग बाय बाय पिऊ बाय बाय तो तोंड कशी करते या चला मग चला आई चला येत निघतो आता हॉस्पिटलला ही बघा इथं जांभळं विकायला आपल्या झाडाखाली किती पडल्यात ती जांभळं कशी येत रानात घरी हा जिंतीला हा कशी येत 50ला पावशीवर बघ आणि आपल्या रानात घरी पण झाली सगळी जांभळा खाली सगळी
सकाळची एवढी मी आणली होती पाडून, त्याच्यातली निम्मी आणली इकडे येताना आईला. माझी आई आहे ही. सफरचंद घेण्यासाठी आले, पण सफरचंद 300 रुपये किलो. हा तर चला द्या अर्धा किलो करा पॅक. चला सफरचंद घेतो आणि जातो. आंबा कसं किलो तर 150. आंबा आणलेत की अगं आता किती. हा तेच की. स्वस्त होतं आंबा. होतं की 100ला 1.5 किलो होतं. 100ला 2 किलो 3 किलो होतं. हा बाजारात 3 किलो मी इथं दिसतं याच्यातल्या 2-3 वस्तू घेऊन आली की येताना. आपल्याला घ्यायचं का विचार. हा विचारते या. तर चला घेऊ आता सफरचंद. जांभळं कोणाला घ्यायचं? 100 टाकलं होतं. जांभळं कोणाला देते? हा? अरे मी पैसे ते भरून टाकले ते. काय माहिती. आज चला आलो आता हॉस्पिटल पाशी, पण आपल्याला इथं नाही जायचं, पुढे महिला हॉस्पिटलला जायचंय. सफरचंद घेतलं, आता इथं नारळ पाणी घ्यायचं आणि निघायचं. हे मागच्या वेळेस एकच होता याच्यात, दुसरा कधी आणला. हा मी कधी आलती ताची सोनोग्राफी करायला. चिमण्या नाही कसलं, याचं नाव वेगळंच आहे. या काय आहे बाई हे? पोपट. हे छोटे छोटे पोपट आहेत काय. हा सफरचंद नारळ पाणी कांदी बिंदी का ती काढायची. दिली ना, दिली ना, काढायचं. काढून दिलंय आई. ती महागाई दिलंय. दिसते. हा लगेच पळते कांदी मध्ये. हा. चला चला आलो आता हॉस्पिटल पशी, पण इकडे सगळ्या ह्या गयाच आल्या. तर बघितलं का कसल्या राहत पाळतात. कुणीकडे जायचं ह्यांना नक्की. निघालो आपण ह्यांच्या आधी. आला आता हॉस्पिटल आणि इकडं आई दाजी सगळेजण बॅगेत ठेवतो या. नारळ पाणी. महिला हॉस्पिटल उतराय आपण इथंच उतरू. हां थांबा आम्हाला उतरू द्या. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा काल बारामतीवरनं आलो. येताना तुम्हाला सांगितलं होतं की संडासचा दरवाजा, भांडं, बेसिंग याची सगळं नियोजन करून यायचं, घेऊन यायचं म्हणून. आणलं काय नाही, कारण टेम्पो नाही भेटला त्याच्यामुळं. आणि सांगितलं यांनी त्यांच्या मित्राला की येताना घेऊन येत, पैसे वगैरे देऊन ठेवलेत, फायनल करून ठेवलं या. तर तेच काम करायचं आता. त्याच्यामुळं ना आपल्या बेडरूममधली ही ज्वारीची गव्हाची ही ठिकी होती, ती सगळी इथं हॉलमध्ये आणलेत आणि इथं लावलेत. तर ती खोली सगळी एकदम साफसफाई आणि स्वच्छ करायची आहे. तर इकडं बघा ह्या दोघांची कामं चालली. ती ठिकी व्यवस्थित इथं लावून घ्यायची, कारण आपल्याला जी खोली आहे ना स्वीटीला, म्हणजे ह्या खोलीत खाट ही टाकायची आहे, दिवाण. ही खोली बघा इथं सगळी ठिकी होती, ही सगळं असं मोकळं केलेलं आहे आणि मोकळं करून सगळं स्वच्छ करून घ्यायचं या. तर त्याच्यामुळे ही काम ह्यांचं चाललंय बघा. सकाळ सकाळ इकडं ठिकी आणून लावायची. तर इथं पण शेपमध्ये बसल्यात, जास्त राडा नाही, अडचण नाही, काय नाही. अशी कसं काय चालले ती सकाळ सकाळ कामं. होय उठ तू तिथून, उठ. पाणी ठेवलंय तिकडं, आंघोळीला काढलंय तुला पाणी, जा आंघोळ करून घे. सकाळ सकाळ कामं चालली ती बघा हो दामाने. कसं नियोजन संडास बाथरूमचं कसं नाही काय, ती स्वीटीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सगळं नियोजन. आणि मी फक्त एवढं ही ह्यांचं काम चाललंय तेवढं सांगते तुम्हाला. हे पुरी उठ, हे उठ बसायला. तू बसली म्हणून कधी एक साईडला झाला. हा एक साईडलाच झालं की कायच अडचण नाही. लागेल का ते कापा. हा त्याला कापावं लागन. एकसा पाण्याने ते अलीकडचं आहे ना तेवढं कापून काढायचं. बसा थोडा वेळ बसा. सासरे पाटील दमले. मग काय तिकडच्या घरातनं इकडं ठिकी आणल्या ती दोघांनी मिळून. आता इथं उचलून ठेवायची काय सोपं आहे वय. एक दोन्ही इकडे ठेवा माझ्या मनाने. हा हा दोन्ही पण इकडच्या साईडला ठेवा. आता दळणाचं कुठं ठेवायचं. दळणाचं आहे ती अर्धा. दळणाची इकडे ठेवा. याच्यावरती ठेवता येईल. हा जी गहू ज्वारी आहेत ना वरती ती फोडलेली अर्धी अर्धी आहेत तिकडं, ती याच्यावरतीच ठेवायची वर. मग ही लेपाटी वगैरे त्याच्यावर ठेवता येईल, काय नाही अडचण. ही तांदूळ ठेवलेली त्या घरात जागा मोकळी झाली बरोबर. आता दोन्ही तिकडल्या साईडला देते ठेवून. इकडल्या साईडला येत आहे. चला घेतो आंघोळ करून. माझं चाललं इकडं स्वयंपाक मस्त असा. तिथं बघा भाजी टाकली मी, शेवग्याची शेंग फोडणीला. याच्या शेंगदाण्याचा कुठं अजून टाकायचा राहिला या. आणि गोल्या इथं झोपलाय. गोल्या नाही मनी, ही मनी या. कुठे गेलता तू.
काल आम्ही आल्यावर तू नव्हता घरी, कुठे गेलता? हा, आवाज निघ ना तोंडात ना, होय र? हा, आवाज निघ ना. जांभळाची जांभळं काल नेलती काढून आपणला खायला, लेकरांना खायला. हा, मिस्त्री दादा पण यायचे ती बघा आज. चाललंय ह्यांचं, चला काहीतरी करू लागते आता. स्वयंपाक करता करता मी ह्यांना ही राडा इकडची तिकडं तिकडची इकडं करू लागते. भाजी शिजन, चपात्या करायच्या.